नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत ओले बोंबलाचं क्रिस्पी स्टार्टर। तर तुम्ही पाहू शकता मी बोंबील ऑलरेडी कापूनच आणलेले आहेत, कारण वेळ पण नसतो जॉबवरून आल्यानंतर सर्व कापून घेणं आणि करणं। तर मी ह्यातला मधला काटा त्यांना काढायला लावलेला आणि बघा पाहू शकता तुम्ही मस्त त्यांनी कापून दिलेले आहेत। सो मी हे धुवून वगैरे व्यवस्थित लावलेले आहेत। आता आपण वाटप घेतलेलं आहे, याच्यामध्ये कोथिंबीर, लसूण आणि 2-3 मिरच्या मी घातल्या तिखट हवं त्याप्रमाणे। त्यानंतर मीठ, तिखट लाल मसाला आणि हळद घालून पुन्हा वाटप चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मिक्स झाल्यानंतर एक एक बोंबील घेऊन आपल्याला ते वाटप लावायचं आहे। त्यांना बोंबील अगदी ताजे होते आणि खरंच असे बोंबील तुम्ही करून पहा, तुम्हाला खूप आवडतील। वाटप लावून झाल्यानंतर बोंबलाला 10 मिनिटं आपल्याला ठेवायचे व्यवस्थित। 10 मिनिटानंतरच फ्राय करायचे, कारण मसाले अगदी आतमध्ये पर्यंत जातात। आता आपण इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, रवा, थोडासा लाल मसाला, हळद आणि थोडंसं मीठ, हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। हे लावून बोंबील तळले की अगदी क्रिस्पी होतात। तर आता मी सर्वच बोंबलांना लावून घेणार आहे आधी। पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे सर्व बोंबलांना आपण आता लावून घेणार आहोत। रेडी। आता आपण फ्राय करायला घेऊया। एका साईडने मी तवा तापतच ठेवलेला होता। मीडियम फ्लेमवरच तापवायचं, जास्त फास्टही नाही आणि जास्त कमीही नाही। बोंबील मोठे असल्यामुळे 2-2च घालून फ्राय करायचे आहेत। कमीत कमी 10 ते 15 मिनिटं तुम्हाला फ्राय करायचे, छान असे क्रिस्पी होतात। बोंबील आपले तयार झालेले आहेत आणि हे बोंबील गरम गरमच खा, अगदी टेस्टी लागतात। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा। थँक्यू। भेटूया मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच नवीन रेसिपी बरोबर। बाय।